रणजित निंबाळकर यांच्याकडून आता अंधारे आणि जयश्री अगावणे यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, रणजित निंबाळकरांनी आता ही नोटीस पाठवलेली आहे। रणजित निंबाळकर यांच्याकडून अंधारे आणि जयश्री अगावणे यांना नोटीस पाठवण्यात आली। यामध्ये मानहानीचा दावा सुद्धा ते करणार आहे। त्यांचे वकील धीरज घाडगे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। केवळ आणि केवळ रणजित दादा नाईक निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी जयश्री दिगंबर आगवणे हिला सोबत घेऊन, त्यांच्या मुलीला सोबत घेऊन हे सगळं बदनामीचं षडयंत्र रचलं आणि हे प्रेस कॉन्फरन्स सकाळची घेतलेली आहे। आम्ही त्यांना दोघींनाही, सुषमा अंधारे आणि जयश्री दिगंबर आगवणे यांना बदनामीचं नोटीस पाठवलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही 50 कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे। लेखी माफी मागा असं सांगितलेलं आहे आणि सुषमा अंधारेंना जाहीर आवाहन आहे आमचं की त्यांनी केलेल्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स मधील प्रत्येक आरोप साबित करून दाखवावा। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। निंबाळकर यांच्यामुळे दिगंबर आगवणेंची आत्महत्या आहे असा आरोपही करण्यात आलेला आहे। दिगंबर यांच्या मुलीकडूनही आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला। आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ डिलीट करण्यात आल्याचा देखील गंभीर आरोप आता करण्यात आलेला आहे। अंधारे यांनी रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना कोण खाणार आहे, मला प्रश्न हा पडलाय। रणजित सिंह नाईक निंबाळकरांना सिक्युरिटी कशासाठी दिली आहे? देवेंद्र फडणवीसांनी याची उत्तरं दिली पाहिजेत की रणजित सिंहला मुळात सिक्युरिटी कशासाठी आहे, कुणापासून भीती आहे रणजित सिंह नाईकांना की एका पडेल खासदाराला तुम्ही एवढी सिक्युरिटी दिलेली आहे? ही सिक्युरिटी कशासाठी आहे? ही लोकांना घाबरवण्यासाठी आहे? कारण ज्या केसेस दाखल केल्या, एकूण 24 गुन्हे दाखल झाले। महत्त्वाचं, ही पोरगी, ह्या ताई, ती तिकडे ती व्हिडिओ करते, ती ताई, तिचा नवरा मेलेला आहे। हे सगळे बाया पोर आहेत। यांनी काय खून केलाय का, अपहरण केलंय का, खंडणी मागितली आहे का, दरोडा टाकलाय का, चोरीमारी केली आहे का? यांच्यावर मकोकासारखा गुन्हा आहे। मला असं वाटतं की आपण खरं तर घडलेली घटना ही दुर्दैवी आहे। अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न हे प्रत्येक मुलीचं, महिलेचं असतं। अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरं तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात। विरोधकांचं काम असतं विरोध करणं, विरोधात बोलणं। हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः SP असतील आणि त्या तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे। आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो। तुमच्या समोर सगळी घडलेली घटना मांडली, हे पुरावे याच्यामध्ये आहेत, पण सगळ्याच्या सगळ्या पत्र असतील किंवा जी माहिती असेल, तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।